हे बघा मित्रांनो, आम्ही RTO मध्ये आलो. हे बघा इकडं जंगलामध्ये ना, हे बघा हे साईडला टेम्पो थांबलेत. टेम्पोचा हे होतंय पासिंग तिकडं, आणि त्या साईडला रिक्षा आहेत. हे बघा एवढ्या जंगलात दररोज यावं लागतं मित्रांनो. हे बघा बघितलं का जंगल. हे बघा सगळं जंगल आहे इकडं. जंगलामध्ये आम्ही इकडं चहा घेऊन येतो. RTO मध्ये काम करतो आम्ही. हे बघा ह्या साईडला रिक्षा थांबलेत. ते बघा तिकडं सगळे रिक्षाची लाईन लागली इकडं. हे बघा रिक्षाची लाईन आहे इकडं. इकडं साप हे पावसाळ्यामध्ये, आता पाऊस नाही ना आता, म्हणून सगळं आता हे नाही, गवत नाही, नाहीतर खूप गवत येतं पावसाळ्या दिवसात. बघा हे बघा रिक्षा थांबतात इकडं, कार थांबतात. हे बघा तिकडं रिक्षाची लाईन लागली मोठी. हे बघा जंगल, सगळीकडं जंगल आहे इकडं. आम्ही ना काय करायचं मित्रांनो, आम्ही गरीब आहे, खूप गरीब परिस्थिती आहे. आम्ही चहा विकतो इकडं, पाण्याच्या बाटल्या विकतो, नाश्ता विकतो, पोहे, चहा. हे बघा रिक्षाची लाईन, सगळं आम्ही इकडं विकतो मित्रांनो. आणि मी विधवा बाई आहे. तसं तर पहिल्यापासून विधवा असल्यासारखीच आहे मी. 15 वर्षात लग्न झालं आहे, तेव्हापासून सुख नाही ते नवऱ्याचं मला. मुलांना मी सांभाळले. असं काय तर काम करत राहते, कधी सारखं काम करावं लागतं काय तर असं मला, मग घर चालतं आहे. आणि घर भाड्याचं आहे मित्रांनो. घराला 10,000 भाडं आहे. लहान लहान मुलांना आता कुठं घेऊन जायचं, म्हणून चांगल्या एरियात तिकडं राहावं लागतं आहे. लोक चांगले नसतात. 10,000 भाडं द्यावं लागतं बघा. 10,000 भाड्यामध्ये लाईट बिल वेगळं, मेंटेनन्स वेगळं, काम केलेले सगळे पैसे ह्यालाच द्यावं लागतं आहे आम्हाला. हे बघा रिक्षाची लाईन. हे बघा मित्रांनो, हे बघा इकडं RTO आहे. हे बघा रिक्षाची लाईन. हे बघा मित्रांनो, हे बघा RTO पासिंग होतं इकडं, रिक्षा पासिंग होतात. हे बघा रिक्षाची लाईन. इकडं आम्ही चहा घेऊन येतो, नाश्ता, पाण्याच्या बाटल्या सगळं घेऊन येतो मित्रांनो. असं परिस्थिती आहे, जरा मदत करा, सपोर्ट करा आम्हाला. चला.